भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता भारतीय जनता पार्टी, शिवसेना व रिपाई आठवले गट महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी माजी मंत्री भागवत कराड, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी आणि या शहरातील जनतेला विकासापासून दूर ठेवायचं हे काम आजपर्यंत या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी त्या ठिकाणी लावलं। परंतु आज मला परत एकदा या शहरातील जनतेला विनंती करायची आहे की या शहराला सुविधा देण्यासाठी, या शहराचा विकास योग्य त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला योग्य तो माणूस त्या ठिकाणी निवडायचा आहे। आणि त्यासाठी म्हणून तुमच्यातलं सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, सर्वसामान्यात मिसळणारे व्यक्ती म्हणून आमच्या आशाताई माळी आपल्या माळे मामी या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने दिलेले आहेत। आमचे 20च्या 20 उमेदवार अतिशय समाजाला काय पाहिजे, नागरिकांच्या काय समस्या आहे, नागरिकांच्या काय अडचणी आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे याची जाण असलेले उमेदवार त्या ठिकाणी आपण उभे केलेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूनी काँग्रेसनी काय केलं, ज्यांनी आतापर्यंत स्वतःच्या घरामध्ये नगराध्यक्ष पद ठेवलं अशा राजाभाऊ देशमुखने एक डमी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरला माळी समाजाचा, आणि त्या गोरगरिबाला न्याय न देता त्याचा फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरून ठेवला जाधवचा, आणि तो अतिशय शापित पद्धतीने त्या ठिकाणी तो फॉर्म उडून टाकला। आणि आता मग जेव्हा जनता बोंब मारायला लागली की यांनी तुम्ही गरीबाचा फॉर्म उडवला, त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ बाईट घेतला जातो, असं बोला तसं बोला अशा शिव्या घाला, आणि त्या बिचाऱ्याला त्या ठिकाणी स्पर्धेतून बाद करण्याचं काम या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी केलं। दुसऱ्या बाजूने चंद्रकांत दानवे यांनी पण काही काळ सत्ता भोगली, परंतु या शहराचा विकास त्या ठिकाणी करू शकले नाही, आणि आता तुतारी घेऊन उभे राहिले। अहो, तुम्ही या शहरामध्ये एक तुतारी बांधली नाही आणि आता तुतारीला मतदान मागता, ही अवस्था या लोकांची त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून बांधवांनो, कालच तुम्ही बघा, आपण म्हणतो मुस्लिम बांधव भाजपला मतदान करत नाही, राजाभाऊ देशमुख काल रिकाम टेकडीवर गेले, काजी मोहल्ल्यात गेले, उस्मान पेठमध्ये गेले, आणि ज्या वेळेला रफिक कॉलनी आणि परिसरामध्ये गेले त्या जागेवरच्या मुस्लिम तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला की येता ढोल वाजवत, नगारे वाजवत आणि आम्हाला मतदान मागता, आमच्या समाजाचं तुम्ही पैसे वाटून मतदान घेता, पण या ठिकाणी नाल्या केल्या नाही, या ठिकाणी आमचे भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ते केले नाही, या ठिकाणी आम्हाला घरकुलं नाही, या ठिकाणी आम्हाला योजनेचे लाभ नाही, आतापर्यंत तुम्ही कोणतेच कामं केले नाही, आणि आता मतं मागायला आले राजाभाऊची, म्हणजे त्या ठिकाणी बोलती बंद केली, बोबडी वळाली, अशी अवस्था सळो की पळो करून सोडण्याचं काम त्या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी काल यांची प्रचारादरम्यान त्या तरुणांनी केली। मी त्या मुस्लिम तरुणांचं अभिनंदन करतो की जोपर्यंत तुम्ही या काँग्रेसवाल्यांना अशा प्रकारचा जाब विचारणार नाही तोपर्यंत यांचे माथे ठिकाणावर येणार नाहीत। आता परत एक विनंती मी मुस्लिम समाजाला करतो की तुम्हालाही अपेक्षा आहे चांगले रस्ते झाले पाहिजे, तुमचंही स्वप्न आहे की चांगले नाल्या व्हायला पाहिजेत, तुम्हालाही वाटतं की या शहराला 24 तास पाणी मिळालं पाहिजे, आणि म्हणून या परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे, ही विनंती मी या व्यासपीठावरून मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी करतो। हे राजकारण जातीपातीचं नाहीये, निवडणूक आली की इस्लाम खतऱ्यात येतो, त्या ठिकाणी आपल्याला शक्ती घालण्यात येतात, परंतु 5 वर्षामध्ये तुम्हाला दर आठवड्याला 2000चं टँकर विकत घ्या, 4000चं टँकर विकत घ्या, ही परिस्थिती जरा बदलायची असेल तर तुम्ही आशाताई माळी यांना नगर अध्यक्ष करा, ही विनंती मी त्या ठिकाणी समाज बांधवांना करतो। समोर बसलेल्या आमच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण निवडणूक जिंकलेलो आहे। मी 3 सर्वे या शहराचे केले, आणि त्या सर्वेमध्ये सांगण्यात आलं की अध्यक्ष पदाच्या उमेदवार